मित्रांनो नमस्कार. तुम्ही येवला शहरामध्ये येणार असाल आणि तुम्हाला अस्सल चुलीवरचं मटण खायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा. मित्रांनो मी सध्या मनमाड रोडवरच्या हॉटेल बळीराजामध्ये आहे आणि तुम्हाला ही समोर थाळी दिसत असेल. अतिशय गावरान पद्धतीची ही थाळी आहे. आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करू. दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपला परिचय दे. माझं नाव प्रसाद लहरे पाटील, मी हॉटेल बळीराजाचे एक सदस्य आहे. आपल्या हॉटेलचं काय वेगळंपण आहे? आपल्या हॉटेल जे आहे एक काळा मसाल्याचा वापर खूप कमी आहे, जेणेकरून लोकांना त्रास होत नाही त्याचा. आता आपण जर बघायला गेलं तर 70% लोकांना ॲसिडिटीज प्रॉब्लेम आहे. आपल्या जेवणामुळे कधीच कोणाला ॲसिडिटी झालेली नाही. आपण रिव्ह्यू पण घेतले लोकांनी तेच सांगितलं की तुमच्या हॉटेलचा काही त्रास नाही. आता आपण समोरची जर मटण थाली बघितली, याच्यामध्ये आपण भाजी देतो. त्या भाजीमध्ये 5 ते 6 पीस असतात. एक सूप वाटी देतो, एक बॉईल देतो, फ्राय देतो, मटन फ्राय. त्या मटन फ्रायमध्ये 4 पीस असतात. राईस देतो, भाकर देतो, पापड देतो. याच्यामध्ये काय आहे, रस्सा, भाकर आणि राईस हे अनलिमिटेड देतो आपण. आणि ह्या थालीची किंमत आहे 350 रुपये मात्र. साधी थाली जर घेतली ना आपण, त्याच्यामध्ये भाजी देतो, भाकर देतो आणि राईस देतो. त्याच्यामध्ये पण राईस, भाकर, रस्सा हा अनलिमिटेड देतो. चिकनमध्ये पण स्पेशल थाली देतो आपण. स्पेशल थाली जर बघायला गेलं त्याच्यामध्ये भाजी, भाकर, राईस, फ्राय, सूप, बॉईल. रेग्युलर जर घेतली चिकनमध्ये तर भाजी, भाकर, राईस. त्याच्यामध्ये पण अनलिमिटेड सुविधा आहे. अनलिमिटेडमध्ये आपलं रस्सा, भाकर, राईस हे 3 गोष्टी अनलिमिटेड आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं शुल्क लागत नाही. आता स्पेशल चिकन थाली जर आपण घ्यायला गेलो तर 300 रुपयाला आपल्याकडे स्पेशल चिकन थाली आहे आणि 200 रुपयाला रेग्युलर थाली आहे. लोकांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण मटन बिर्याणी चालू केलेली आहे, एक चिकन बिर्याणी चालू केलेली आहे. दोघांनाही रिस्पॉन्स खूप भारी आहे, म्हणजे अप्रतिम रिस्पॉन्स आहे. बरेच जण बाहेरून येतात तुमच्याकडे. त्याची पहिली प्रतिक्रिया काय असते, म्हणजे जसं जेवण करतात ते? आता बघायला गेलं ना, आता हे येवला म्हणजे पैठणीचं शहर मानलं जातं. त्या पैठणीच्या शहरामध्ये भरपूर सारे असे मुंबईकर असो, पुणेकर असो, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रात जेवढे असो, म्हणजे भारतात असू हे येवलामध्ये येतात पैठणीची साडी खरेदी करण्यासाठी. आता हे गोष्टी येतात. तर याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस हे लोक आपल्या हॉटेलला ज्यावेळेस येतात किंवा आमचे येवलेकर असो हॉटेलला ज्यावेळेस येतात, तर आजकालचा जो जमाना आहे हा खूप वर होत चालला आहे. बरोबर. आणि लोक काय विलेजकडे वळत आहेत लोक. तर आम्ही त्या पद्धतीने ही गोष्ट आम्ही सेटअप बनवलेला आहे. या सेटअपमध्ये ज्यावेळेस माणूस दरवाजाच्या मध्ये येतो ना, त्यावेळेस त्याला जाणवतं की आपण एखाद्या ग्रामीण भागात येऊन बसलेलो आहे जेवायला आणि एक गावठी जेवण करतोय. गावठी जेवणचा विषय काय, आपली भाजीच चुलीवरची असते. भाजी चुलीवरची असते, आपली भाकर चुलीवरची असते. आता आपण जिथं बसलोय हे आहे आपली भारतीय बैठक. ज्याला मांडी घालून बसायचं आहे, ज्याला ग्रामीण गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे, त्यांनी तर मांडी घालून बसायचं आहे. काही लोकांना प्रॉब्लेम असतो, त्यांना टेबल खुर्चीसाठी सेपरेट सेक्शन केलेलं आहे. फॅमिलीसाठी आपण सेपरेट सेक्शन केलेलं आहे. त्या सेक्शनमध्ये फक्त फॅमिलीसाठी एंट्री आहे, बाकीच्यांसाठी एंट्री नाही आहे. येवला शहरामध्ये ना तसं बघायला गेलं ना, भरपूर सारे प्रकारचे भाजी भेटेल तुम्हाला. मटण भेटेल, सावजी मटण भेटेल, काळ्या मसाल्यात भेटेल, तंदुरी भेटेल, हे सगळ्या गोष्टी आहे. पण येवल्यामध्ये प्रथम चुलीवरचं मटण देणारे आपणच. मेन म्हणजे आपलं मटण लाल भाजीचं, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला आजपर्यंत त्रास झालेला नाही. आम्ही याच्यावर रिव्ह्यू पण घेतलेला आहे. लोकांनी हे पण सांगितलं का तुमच्या भाजीचा आम्हाला आजपर्यंत एकही त्रास झालेला नाही आहे. कारण काय, आपण जर बघायला गेलो ना, ॲसिडिटी त्रास खूप भरपूर आहे, पण आपल्या भाजीचा आजपर्यंत काय ॲसिडिटी त्रास जाणवला नाही लोकांना. या हॉटेलला 3 वर्ष पूर्ण झालीत. तर 3 वर्षापूर्वी ना लोक काय म्हणायचे की जसं तुम्ही व्हेज हॉटेल काढले ना, तसं आम्हाला नॉनव्हेज हॉटेलची पण सुविधा करून द्या तुमच्याकडून. हॉटेल खूप आहे पण आम्हाला तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे म्हणून. त्यामुळं आपण 3 वर्षापूर्वी नॉनव्हेज हॉटेल एक सुरू केलं. बरेच जण बाहेरून येतात, साडी घेण्यासाठी येतात किंवा फॅमिलीसह येतात. त्यासाठी तुम्ही कशी सुविधा देतात आणि त्यासाठी तुम्हाला काही आधी माहिती देणं गरजेचं आहे का, बाबा आम्ही येणार आहे वगैरे? नाही, आता जर ही चांगले जे फॅमिली येतात, मोठे संख्येने जे लोक येतात आपल्याकडं, हां समजा फॅमिली सेक्शन असेल तर आपण तो पूर्ण हॉल जो आहे ना तो सेपरेटली त्यांना देतो आणि तिथं त्यांची पूर्ण सुविधा उपलब्ध करून देतो. आणि जर जास्त संख्येचे जर क्वांटिटीमध्ये जर लोक येणार असणार तर त्यांनी जर आम्हाला कॉन्टॅक्ट जर केला ना, तर आपण ते टेबल आणि ते रिझर्व किंवा बुक करून ठेवू शकतो त्यांच्यासाठी. ही एक सुविधा त्यांना आपण देऊ शकतो. खूप वेळेस काय होतं, गर्दी असल्यामुळे काय होतं, वेटिंग लागून जाते. वेटिंग लागल्यामुळे काय होतं, लोक त्रस्त होतात. अर्धा 1 तास थांबावं लागतं लोकांना. जर त्यांनी पहिले जर कॉन्टॅक्ट केला ना, आम्ही बरोबर त्यांना ही सुविधा देऊ शकतो. तुमच्या माध्यमातून जर कोणाला हॉटेल व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनी काय करायला पाहिजे? नवीन हॉटेल चालकाला का त्यांना वाटतं की आपण व्यवसाय केला पाहिजे आणि हॉटेल व्यवसाय प्रथम केला पाहिजे, तर यांच्यासाठी आम्ही एक चांगली सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहे. तर आजच्या कंडिशनला असं आहे, आम्ही मसाले सुरू करून 3 महिने झालेत. ह्या 3 महिन्यामध्ये आज आमच्याकडे 16 हॉटेल आहेत. त्या 16 हॉटेलचं किचन आपण चालवतो. किचन चालवतो म्हणण्यापेक्षा आम्ही जे वाटण बनवलेलं आहे, आम्ही जो मसाला बनवलेला आहे, लोकांनी ही जी भाजी ट्राय करणार आहे किंवा ही जी टेस्ट करणार आहे, ही जर सेम त्यांच्या हॉटेलला जर आपल्याला द्यायची असेल तर आपण देतोय. करंट कंडिशनला जे 16 हॉटेल जे चालू आहे तो कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसताना एकदम सुरळीत चालू आहे.
मेन म्हणजे कारागीर नसताना त्यांचं हॉटेल चालू आहे, त्याचा त्यांना आनंद आहे. अच्छा. टेस्टमध्ये 1 रुपयाची इकडे तिकडे बदल होणार नाही. आणि यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे, सर्वप्रथम समजा कोणाला जर हॉटेल टाकायचं आहे, त्यांनी जर आपल्यावर संपर्क साधला तर आम्ही सगळ्यात पहिलं काय करतो, त्यांना नुसतं मसाला नाही देत, आम्ही त्यांच्या हॉटेलला जातो, त्यांना एक डेमो देतो, भाजीचा देतो, फ्रायचा देतो, वजडी फ्रायचा देतो, तुमचा खिम्या फ्रायचा देतो, सगळं एक डेमो देतो. त्यांना तिथं बसून सगळ्यांना खाऊ घालतो, त्यांना एकदा विचारतो तुम्हाला कसं आवडलं, कसं वाटलं, त्याच्यानंतर पुढं प्रोसेस चालू करतो.